घरकुलाचा दुसरा तिसरा हप्ता रखडला, लाभार्थ्याचा संसार उघड्यावर. प्रशासनाची उदासीनता की बेफिक्री. बार्शी टाकळी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे सारखीनी येथे घरकुल योजनेतील गंभीर अनियमितता समोर आली असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका गंभीर लाभार्थ्याचा संसार अक्षरशः उघड्यावर आल्याचे धक्कादायक वास्तव उघड झालं आहे. मौजे सारखीनी येथील लाभार्थी अक्षय शंकर आंबेकर यांना शासनाकडून 19 जानेवारी 2024 रोजी घरकुल मंजूर झाला. त्यानंतर 8 सप्टेंबर 2025 रोजी पहिल्या हप्त्यापोटी केवळ 15,000 रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. मात्र त्यानंतरचा दुसरा आणि तिसरा हप्ता आज तागायत मिळालाच नाही. परिणामी शासनाच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून घर बांधायला सुरुवात केलेल्या या लाभार्थ्याची आर्थिक कोंडी झाली आहे. घरकुल पूर्ण करण्यासाठी अक्षय आंबेकर यांनी नाईलाजास्तव नातेवाईक व ओळखीच्या लोकांकडून तब्बल 3 ते 4 लाख रुपये उसने घेतले आणि बांधकाम सुरू ठेवलं. परंतु निधी अभावी घराचं काम अर्धवटच राहिलं असून आज त्यांच्या कुटुंबावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. उन्हाळा आणि येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. विशेष म्हणजे संबंधित लाभार्थ्याने पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयात वारंवार पाठपुरावा केला, प्रत्यक्ष भेटून विनंत्या केल्या, तक्रारी सादर केल्या, तरी देखील प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत प्रशासन आणि पंचायत समिती प्रशासन केवळ कार्यवाही सुरू आहे अशा जुजबी उत्तरांवर वेळ मारून नेत असल्याचं समोर येत आहे. शासनाच्या घरकुल योजनेचा उद्देश गरिबांना सुरक्षित निवारा देण्याचा असताना अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे तोच उद्देश धुळीस मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. एका प्रामाणिक लाभार्थ्याला वेळेवर निधी न मिळाल्यामुळे त्याच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी आणि लाभार्थ्याला त्वरित उर्वरित हप्ते देऊन न्याय मिळवून द्यावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. अन्यथा येत्या काळात आंदोलनाचा इशाराही देण्यात येत आहे. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज. अक्षय शंकर आंबेकर, मला या ग्रामसेवकांनी ठराव पाठवून पंचायत समिती. गाव कोणतं? गाव सारखीनी. या गावातले 19/1/2024 माझे घरकुल मंजूर झाले आहे. 8/9/2025 माझ्या खात्यामध्ये 15,000 रुपये पाठवले. व मी त्यावर बांधकाम केलेले आहे. बांधकाम करून प्रस्ताव घेऊन 2 अर्ज करून ग्रामपंचायतला BDO साहेबांना सुद्धा तोंडी व लेखी देऊन मला कोणीही या प्रस्तावावर सही व पैसे मिळण्यात आले नाही. व आता भानगड अशी ग्रामसेवक सांगित आहेत की 524 वर माझे खरे घरकुल बांधलेले आहे आणि 5,523 हे आता भानगड नवीच ग्रामपंचायतने उभी केल्यामुळे मला मिळाले नाही. धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.